आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत 5 पिस्तुले व काडतुसे हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची दमदार कारवाई। आमचे मिरज प्रतिनिधी कळवतात की मिरजेत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 देशी बनावटीचे पिस्तुले, 5 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत। सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। मिरजेतील कमान वेस ते रमा उद्यान जाणाऱ्या रस्त्यावर 11 जून रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली। अश्विन संजय माळी वय 26 राहणार माळीनगर कडेगाव व अमन उर्फ मोइनुद्दीन बशीर गोदड वय 26 राहणार टाकळी रोड मिरज या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। अश्विन माळी यास पिस्तूल पुरवणाऱ्या सूरज जगन्नाथ मोहिते राहणार सोहली तालुका कडेगाव व अक्षय पाटील राहणार वाई तालुका सातारा या दोघांची नावे निष्पन्न झाली असून पोलिसांनी या दोघांच्या विरुद्धही गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीची 5 देशी बनावटीचे पिस्तुले, 1,000 रुपये किमतीची 5 जिवंत काडतुसे व 1 सॅक असा सुमारे 2,51,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पवार, अमित परीट, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे, आमसिद्ध खोत, प्रकाश पाटील, अमोल लोहार, संदीप पाटील, श्रीधर बागडी, अनंत कुडाळकर, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे, सायबर शाखेकडील कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील यांनी ही कारवाई केली। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंड, रोहन गस्ते यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की मिरजेत सदर आरोपी पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे। माहितीनुसार पोलीस पथक कमाणवेस ते रमा उद्यान जाणाऱ्या रस्त्यावर पाहणी करत असताना दोघे संशयित आढळून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता अश्विन संजय माळी यांच्या पाठीवरील सॅकमध्ये 4 पिस्तुले, 4 जिवंत काडतुसे मिळून आले। अमन गोदड यांच्या कमरेला खोचलेले 1 पिस्तूल व त्यांच्या खिशात 1 जिवंत काडतूस मिळून आले। माळी आणि गोदड यास सदरचे पिस्तूल विक्री केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे। या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या अश्विन माळी यांच्याकडे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी अधिक चौकशी केली। यावेळी माळी यांनी सांगितले की सोहली येथील सूरज जगन्नाथ मोहिते यांच्याकडून 2 पिस्तुले, 2 काडतुसे तसेच वाई येथील अक्षय पाटील यांच्याकडून 3 पिस्तूल व 3 काडतूस आणली आहेत। सदरचे पिस्तूल व काडतूस जादा दराने विक्री करण्यासाठी त्याने येथे आणले होते। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।